मुंबई विद्यापीठाकडून सिनेट निवडणुकीचं संभाव्य वेळापत्रक जाहीर। 21 एप्रिल 2024ला निवडणूक तर 24 एप्रिलला मतमोजणी। मुंबई उच्च न्यायालयामध्ये सिनेट निवडणुका स्थगित केल्याच्या विरोधात याचिका दाखल केल्यावर मुंबई विद्यापीठानं हे वेळापत्रक जाहीर केलंय। आमदार अपात्रतेप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। राहुल नार्वेकरांनी घेतली सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांची भेट। नार्वेकरांनी तुषार मेहतांकडून घेतला कायदेशीर सल्ला। मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक। निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालची समिती आतापर्यंत केलेल्या कामकाजाची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीसमोर सादर करेल। महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ आज दुपारी 1 वाजता पुन्हा एकदा राज्यपालांना भेटणार। मराठा आरक्षणासंदर्भात निवेदन देणार। शरद पवार गटाच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट। मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार गटाची राज्यपालांसोबत चर्चा। राज्यपालांनी मराठा आरक्षणासंदर्भात हस्तक्षेप करावा, शरद पवार यांच्या गटाची मागणी। 1 नोव्हेंबरपर्यंत आमरण उपोषणाचा दुसरा टप्पा। आरक्षण द्या अन्यथा मराठ्यांशी सामना करा, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। क्षत्रियांनी रडायचं नाही तर लढायचं असतं, त्यामुळे आरक्षण मिळवल्याशिवाय मागे हटणार नाही, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। सरकारला उपोषणाशिवाय जाग येत नाही। 2 महिने झालेत आपल्या वडिलांची आणि आपली भेट नाही। जरांगे यांच्या मुलींची राज्य सरकारवरती टीका। मराठा आंदोलकांकडून मनोज जरांगेंना पाणी पिण्याची विनंती। जरांगेंना विनंती करताना आंदोलनकर्ते भाऊक। पाणी पिणार पण मागे हटणार नाही, जरांगेंचा इशारा। जरांगेंच्या प्रकृतीची काळजी आहे, मुख्यमंत्री लवकरच तोडगा काढतील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। सरकारनं जरांगेंच्या जीवाशी खेळून राजकारण करू नये। मराठा आरक्षणावरनं उद्धव ठाकरेंची टीका। समाजाच्या मृतदेहावरती सरकार आरक्षणाचा आदेश ठेवणार का, ठाकरेंचा बोचरा सवाल। मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं, हीच आमची भूमिका। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंची प्रकृती खालावतेय, त्यांचं उपोषण लवकरात लवकर सोडवलं जावं। विजय वडेट्टीवारांची ट्विट करून सरकारकडे मागणी। संभाजीराजे छत्रपतींची मनोज जरांगेंशी फोनवरनं चर्चा। जरांगे यांच्या तब्येतीची संभाजीराजेंकडून विचारपूस, तसंच काळजी घेण्याचंही आवाहन। आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा युवकांनी आत्महत्या करू नयेत, हे दुर्दैवी आहे। या घटनांमुळे आपण व्यथित झालोय, संभाजीराजेंचं वक्तव्य। मराठा आरक्षणाला इंदोरीकर महाराजांचा पाठिंबा। इंदोरीकर महाराजांचे पुढचे 5 दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द। आरक्षणाला पाठिंबा म्हणून एकही कार्यक्रम आणि कीर्तन न करण्याचा निर्णय। खासदार विनायक राऊतांकडून पंतप्रधान मोदींना पत्र। विशेष अधिवेशन आयोजित करून महाराष्ट्रातील धनगर आणि मराठा समाज आरक्षणावरती विधेयक सादर करण्याची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे विनंती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच मराठा समाजाला आरक्षण देतील, शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांचा विश्वास। खरे भामटे कोण आणि शब्द पाळणारे की शब्द फिरवणारे, खासदार अरविंद सावंत यांची पंतप्रधान मोदींवर टीका। सत्तेमध्ये येताच बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातनं आरक्षण देऊ, मोदींनी रामराव महाराजांना हा शब्द दिला होता। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना मराठा समाजाकडून काळे झेंडे। सुनील तटकरे ठाण्यामध्ये येताच मराठा आंदोलकांनी त्याला काळे झेंडे दाखवले। अहमदनगरमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांचा गोंधळ। गोंधळानंतरही आंदोलकांनी केली विखे पाटील यांच्याशी चर्चा। सोलापूरमध्ये भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या घरावर सकल मराठा समाजाचे 150 कार्यकर्ते धडकले। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक। कल्याण डोंबिवलीमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंच्या सभेदरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर आरक्षणावर सवाल। मात्र भाजपकडून जाणीवपूर्वक धक्काबुक्कीसह भाजपची घोषणा द्यायला लावली, मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते शिवाजी पाटील यांचा आरोप। मुंबईतल्या घाटकोपर पश्चिम येथील अमृतनगर परिसरामध्ये जरांगेंच्या समर्थनात साखळी उपोषण। मुंबईतही आमदार खासदारांना फिरू न देण्याचा सकल मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा। मराठा आरक्षणाच्या निमित्तानं जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी पुण्यात 10 दिवसीय साखळी उपोषणाची सुरुवात। कोथरूडमधल्या पौड रस्त्यालगत चांदणी चौकाजवळ साखळी उपोषण सुरू। जळगावमध्ये गेल्या 20 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी कोळी समाजाचं उपोषण।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या मागण्या मान्य केल्यामुळे आज उपोषण सोडलं जाईल अशी मंत्री अनिल पाटील यांची माहिती। मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये कॅन्डल मार्चमध्ये शेकडो महिलांचा सहभाग। लातूरमध्ये रस्त्यावरती ठिय्या मांडत चक्काजाम आंदोलन। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी टायर पेटवत रास्ता रोकोही केला। यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेडमधल्या केदार वडगावच्या ग्रामस्थांचा कॅन्डल मार्चमध्ये वृद्धांसह अनेकांचा सहभाग। नांदेडमधल्या लिंबगावमध्येही आरक्षणासाठी मराठा बांधवांचं साखळी उपोषण। मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला मुस्लिम समाजाकडूनही पाठिंबा। नांदेडच्या लिंबगावमध्ये मराठा समाजाकडून कॅन्डल मार्च। गावकऱ्यांनी एकत्रितपणे शपथ घेत सर्व निवडणुकांसह मतदानावरती टाकला बहिष्कार। मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरमध्ये सकल मराठा समाज आक्रमक। शाहूवाडीतील बांबवडे येथे एसटी बसवरच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांच्या पोस्टरला काळं फासलं। वाशिमच्या पोहरादेवी येथे बंजारा समाजाच्या युवकांचं आमरण उपोषण। आंदोलकांची बोगस जात प्रमाणपत्र घेणाऱ्यांची चौकशी करणाऱ्यांची मागणी। परभणीच्या पूर्णेमध्ये मराठा आंदोलक आक्रमक। मराठा आरक्षणाबाबत वेगळी भूमिका घेणाऱ्या नेत्यांचा प्रतिकात्मक पुतळा पेटवला। मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरती रास्ता रोको। करमाळमध्ये रास्ता रोको करून वाहतूक कोंडी। सांगलीमधील सर्व खासदार आमदार आज उपोषण करणार। मराठा आरक्षण आणि मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी उपोषण। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जामखेडमध्ये तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण। जामखेडमधल्या महिलांचं आंदोलन। बार्शीमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक। बार्शीतील मराठा समाज बांधवांनी एसटी बसवरती जाहिरातीवरती असलेल्या नेत्यांच्या फोटोला काळं फासलं। जालन्यामधल्या मंठामध्ये ओबीसींचा एल्गार मोर्चात हजारोंच्या संख्येनं ओबीसी बांधवांचा सहभाग। सोलापूर जिल्ह्यामधल्या पापरी गावात मराठा आरक्षणासाठी कॅन्डल मार्च। सरकारनं मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावं, ग्रामस्थांची मागणी। परभणीच्या झरी इथे सकल मराठा समाजाचं आंदोलन। बसवरील पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या पोस्टरला काळं फासलं। हिंगोलीमध्ये खासदार हेमंत पाटील यांचा ताफा अडवला। आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक। हेमंत पाटील यांच्या खासदारकीचा राजीनामा आंदोलकांकडे। आंदोलकांनी खासदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी केल्यावर पाटील यांनी तात्काळ राजीनामा लिहून दिला। मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा द्यावा। हेमंत पाटील हा राजीनामा का देतात? खासदार संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवरती निशाणा। नांदेडच्या हदगावचे जिल्हाप्रमुख बाबूराव कदमांनी दिला राजीनामा। जोवर मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पद स्वीकारणार नाही, केली घोषणा। अहमदनगर महापालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक मदन आढाव यांचा नगरसेवक पदासह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा। सरकारमध्ये असूनही मराठा समाजाला न्याय मिळत नसल्यानं आढाव यांचा राजीनाम्याचा निर्णय। अहमदनगरपासून जवळच असलेल्या बुरुडगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांचा सामूहिक राजीनामा। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा। बावनकुळे ओबीसी असून त्यांना साईडला करण्याचा प्रयत्न फडणवीस आणि टीमकडनं केला जातोय, सुषमा अंधारेंचा आरोप। सरकार मराठा आरक्षण देण्याच्या बाजूनं, कुणालाही नाराज न करता टिकणारं आरक्षण द्यायला हवं, थोडंसं संयमानं घ्यायला हवंय, मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री अनिल पाटील यांची भूमिका। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातनं आरक्षण मिळावं या मागणीसाठी परभणीच्या जिंतूरमध्ये महिलांनी काढली मशाल फेरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।